नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिपमधील पेपर सेकंड जो तुमचा आहे, म्हणजे पेपर सेकंडमध्ये कोणते दोन पार्ट आहेत, तर एक म्हणजे मराठी आणि दुसरं म्हणजे इंटेलिजन्स. तर आज आपण मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर त्यातील पहिला घटक आहे तो म्हणजे आकलन, उतारा व त्यावर आधारित प्रश्न. तर या आधीच्या व्हिडिओज ज्या आहेत तर त्यामध्ये 3 उतारे पूर्ण झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता या आधीच्या व्हिडिओ. आता पाहूया उतारा चौथा. पहिल्यांदा उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. पूर्वी आपल्या भारतावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी भारतीय जनतेने लढा दिला. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. आपला देश कधी स्वतंत्र झाला तर 15 ऑगस्ट 1947 रोजी. 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. हा आपला राष्ट्रीय सण आहे. ज्याप्रमाणे दिवाळी, गणपती हे सण आपण साजरे करतो की नाही, त्याचप्रमाणे स्वातंत्र्य दिन सुद्धा आपण साजरा करतो, परंतु हा आपला राष्ट्रीय सण आहे. या दिवशी सरकारी कार्यालयांवर तसेच शाळांमध्ये व वसाहतींमध्ये राष्ट्रध्वज फडकवतात. आपला तिरंगा जो आहे तो या दिवशी फडकवला जातो. देशभर सर्वत्र ध्वजारोहणाचे कार्यक्रम होतात. राष्ट्रध्वजाला वंदन करून सलामी देतो की नाही आपण राष्ट्रध्वजाला. राष्ट्रध्वजाला वंदन करून ध्वजगीत व राष्ट्रगीत म्हणतात. राजधानीच्या शहरांत लष्कराचे संचलन व कवायती होतात. संध्याकाळी करमणुकीचे कार्यक्रम होतात. रात्री दिव्यांची रोषणाई करतात. तर या ठिकाणी आपल्या भारत देशाविषयी म्हणजे स्वातंत्र्य दिनविषयी थोडक्यात तुम्हाला हा उतारा दिलेला आहे. तर पाहूया प्रश्न काय दिलेले आहेत. आपल्या देशाचा राष्ट्रीय सण कोणता? दिवाळी, गणेशोत्सव, नवरात्र, स्वातंत्र्य दिन. आता दिवाळी, गणेशोत्सव, नवरात्र हे सण आहेत, परंतु त्यांनी काय विचारलेलं आहे? राष्ट्रीय सण म्हणजे सगळेजण साजरा करतात असा सण कोणता आहे? तर स्वातंत्र्य दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे. पुढे पहा. कसरत या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द वरील उतार्यात आला आहे? तर कसरत म्हणजे या ठिकाणी पहा काय काय दिलेले आहेत ते पाहूया आधी. कवायत, कार्यक्रम, वंदन, लष्कर. तर या ठिकाणी कसरत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर कवायत. म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर कोणता येईल? पहिला. पुढे. भारतीय जनतेने 1947 पूर्वी कशासाठी लढा दिला होता? तर या ठिकाणी पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलेलंच आहे पहा. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी. आता ऑप्शन काय दिलेत? इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी, राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी, इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आणि राष्ट्रीय सण साजरा करण्यासाठी. पण आपल्याला पॅरेग्राफमध्ये काय दिलेलं आहे? इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी. म्हणजे आपलं ऑप्शन कोणता येणार आहे? दुसरा. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी.